देशामध्ये थंडी वाढली आहे, पण त्याचबरोबर देशासाठी एक चिंतेची बाब ती म्हणजे भारताचा GDP हा सातत्याने कमी होत चाललेला आहे। 2 वर्षाच्या निच्चांकी पातळीवरती 2024-25च्या Q2चा GDP हा राहिलेला आहे। 2024-25च्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये केवळ 5.4% हा देशाचा GDP होता, तर Q1मध्ये हा 6.7 होता। मागच्या वर्षीच्या याच पिरियडमध्ये हा GDP 8.1% होता। त्यामुळे भारत सरकार आणि RBIसाठी चिंतेची बाब आहे। नेमकं असं का होतंय, तर देशाच्या महत्त्वाच्या भागातील प्रतिकूल मागणी आणि प्रतिकूल हवामान यामुळे हे झाल्याचं सांगण्यात येत आहे। त्या व्यतिरिक्त वाढलेले जे रेपो दर आणि रिव्हर्स रेपो रेट आहेत, यामुळे सुद्धा GDP हा कमी राहिला असं सांगितलं जात आहे। म्हणून आता यापुढे RBI आणि भारत सरकारची जबाबदारी जास्त वाढणार आहे। अशाच माहितीसाठी MPSC